खोपोली नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते निखिल पोळ यांनी टपरीधारक यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आमरण उपोषण केले आहे। खोपोली नगर परिषद प्रशासन टपरीधारक यांच्यावर अन्याय करत असल्याने निखिल पोळ यांनी उपोषण सुरू केले। खोपोली नगर परिषद प्रशासन यांनी टपरीधारक यांच्यावर अन्याय करू नये, टपरीधारक यांच्यावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही अशी भूमिका उपोषणकर्ते निखिल पोळ यांनी घेतली आहे। या 9 तारखेला नगर परिषदेने टपरीधारकांना ज्या टपऱ्या आहेत त्यांना कुठल्याही सूचना न करता किंवा त्यांच्याशी विचारपूस डायरेक्टली त्यांना नोटीस पाठवल्या। त्या नोटीसमध्ये सांगितले की तुम्ही इथे टपऱ्या लावू नका, काढून टाका, आता अतिक्रमण तुमच्यावर होणार आहे। आज ते गेले 10 ते 15 वर्षापासून त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत। त्यांच्या पोराबाळांचं शिक्षण त्या टपऱ्यावर करत आहेत। त्यांना संस्कार नाही आहे, त्यांचा मुलगा गव्हर्नमेंटला नाही की मिस्टर त्यांचे कुठल्या सरकारी कामाला नाही आहेत। अशा या टपऱ्यावर त्यांचा संसार चालू आहे आणि त्या संसाराच्या टपऱ्यावर त्यांना अन्याय होत आहे। त्या अन्यायाच्या विरोधात मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे। मुद्दा दुसरा असा आहे की गेले 10-15 वर्षापूर्वी ज्या काय बिल्डिंगला तुम्ही अतिक्रमण नोटीस पाठवलेलं आहे त्यांचं काय झालं, माझा प्रथम हा सवाल आहे। बरं, खोपोली गावापासून ते शिलपाटापर्यंत जे काय अतिक्रमण नगरसेवकांचे बांधकाम आहे त्यांच्यावर तुम्ही नोटीस का आतापर्यंत पाठवली नाही? लाखो रुपये ते महिना घेतात, त्यांना तुम्ही नोटीस का नाही पाठवली? हनुमान मंदिरच्या साईडला जी काय अतिक्रमण आहे ते तुम्ही काय त्यांना काय नोटीस पाठवली नाही? तुम्हाला प्रत्येक वेळेला गरीबच का दिसतो? बरं, ह्या नगर परिषदेमध्ये आत्ता ही जी निवडणुका झालेली आहे त्या निवडणुकामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून कुलदीप शेंडे आहेत। बरं, आपला मुद्दा काय घेतला पाहिजे की सुशमीकरणचा विषय घेतला पाहिजे। ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, तर सुशमीकरणचा विषय म्हणजे काय? जर रोडला जर अडथळा येत असेल किंवा गाड्यांना अडथळा येत असेल, नागरिकांना त्रास होत असेल तर तुम्ही ती टपरी हटवू शकता, आमचा त्याबद्दल काही वाद नाही। पण तुम्ही 5 फूट आतमध्ये असलेल्या टपरीवर तुम्ही नोटीस का पाठवली? बरं, पाठवली हाय स्टेशनच्या खाली ज्या काय महावीरची टपऱ्या आहेत त्या टपऱ्याच्या हाय स्टेशनच्या खाली तुम्ही पार्किंगचे टेंडर काढले। आज गेले 15 वर्ष तिथे व्यवसाय करतात आणि तिथं तुम्ही टेंडर काढले। बरं, ते टेंडर तिथं गाड्या लावलेल्या चालतं, पण गोरगरीब जो व्यवसाय करतोय ते तुम्हाला चालत नाही। बरं, हाय स्टेशनच्या खालच्या पार्किंगचं ऑर्डर देणारे तुम्ही कोण? टाटांचा विषय आहे, तो टाटा बघून घेईल, तुम्ही त्यात ॲक्सेप्ट करू शकत नाही, तुम्ही त्याला नोटीस पाठवू शकत नाही। हां, जर तुम्हाला टाटावरनं नोटीस आली की आमच्या ह्या हाय स्टेशनच्या खाली बसल्या टपऱ्यावर आम्हाला त्रास होतो आहे, तुम्ही काय हटवून द्यावा की आम्हाला नोटीस दाखवा, आम्ही हटायला तयार आहे, पण त्या हाय स्टेशनच्या खाली कुणी बसायचं नाही। दुसरा मुद्दा पाटणगर चौकाचा आहे। पाटणगर चौकामध्ये रोडपासून 5 ते 7 फुटावर सगळ्यांनी टपऱ्या आतमध्ये लावलेल्या आहेत। त्या टपऱ्यापासून कुठल्याच गोष्टीचा कुणाला त्रास नाही, जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी मी आमरण उपोषणाला बसलो आहे। मी कुठल्या आता पाणी पण पिणार नाही, पूर्ण त्याग केला आहे अन्नाचा। जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत खोपोली नगर परिषदेचे प्रशासन जिम्मेदार राहतील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।